जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत तर त्याचं सोल्युशन आपण इथे पाहूया। आपले एक दर्शक कमेंट्स करता है, सर 1967 से पहले के प्रूफ के लिए मैंने मेरे आंटी का एलसी दिया था और वेरिफिकेशन के लिए भी जनरल रजिस्टर का प्रूफ दिया, लेकिन फिर से रिजेक्ट हो गया और अब नाते संबंध रेवेन्यू प्रूफ मांग रहे हैं सर। पर सारे रेवेन्यू और प्रॉपर्टी प्रूफ में मेरी आंटी के आगे उनके हस्बैंड का नाम लिखा हुआ है, तो अब सिर्फ क्या करूं? ये देखो, ये तुमको वहां पे जो है हत्या का तुमने जो प्रूफ दिया है, तो वहां पे तुमको स्क्रूटनी कमेटी में उनको कन्वे करना पड़ेगा। क्या उनका ठीक है शादी के बाद का नाम है, तो शादी के पहले का नाम अलियास अपन बोलते हैं उर्फ, ऐसा करके आगे वो लिखना रहता है। और उसके लिए फिर जो गजेट वगैरह तुमने किया रहेगा, शादी के पहले का नाम, शादी के बाद चेंज ऑफ नेम का गजेट, राजपत्र, वो वहां पे देना पड़ेगा। और उसके बाद में जो तुम्हारा मतलब हत्या है यानी आंटी, उनसे मतलब मैच होने वाला वंशावळ प्लस तुमको जो मतलब जो स्कूल एक्सट्रैक्ट होता है या एलसी होता है वो, और मतलब ये नाते संबंध स्पष्ट करने के लिए, और जो तुम्हारे पास में और कुछ रिवेन्यू प्रूफ है, तो ये मतलब उनको जाके संशोधन अधिकारी को एक बार मिलो और उनको ये मतलब कन्वे करो, तो जरूर वो आपको हेल्प करेंगे। नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझे नेम, कास्ट सर्टिफिकेट अँड व्हॅलिडिटी वर सेम आहे, बट ते चुकीचे आहे आणि बाकी ऑल डॉक्युमेंट्स वर करेक्ट आहे। तुम्ही गजेटचा ऑप्शन सांगितला, पण गजेटने मला स्कॉलरशिपचे बेनिफिट मिळाले। हे बघा, आता तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी पण आहे। आता तुमच्या जर इतर डॉक्युमेंट, आता इतर डॉक्युमेंट मध्ये महत्वाचं म्हणजे तुमची शाळेची एलसी, शाळेच्या एलसी वर म्हणजे शाळेमध्ये तुमचं नाव काय होता आणि काय आहे, तर तो महत्वाचा आहे। आणि इतर डॉक्युमेंट तर तुम्ही त्याला एडिट नंतर करू शकता, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता, परंतु शाळेची एलसी चेंज होत नाही, मग त्याच्यामुळे तुम्हाला तिथं गजेटचा ऑप्शन असतो। आणि शाळेच्या एलसी मधला स्पेलिंग मिस्टेक आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी याच्यामध्ये भिन्न स्पेलिंग असेल तर मग गजेट तुम्हाला काम आहे। तर त्याच्यासाठी काही म्हणजे अडचण येत नाही, प्रॉपर जे आपण केलं अफिडेविट वगैरे, गजेट वगैरे, तर काय अडचण येत। एक दर्शक कमेंट्स करते हैं, कास्ट वरती एमआरसी नंबर, आउटवर्ड नंबर भी नहीं तो कास्ट में चलेगा। ये देखो, कोई भी गवर्नमेंट का डॉक्यूमेंट जब तुम वो निर्गमित होता है, वो मतलब अर्जदार को, लाभार्थी को देते हैं, तो उसके अंदर उनके ऑफिस का आउटवर्ड नंबर वो जरूर उसके ऊपर मेंशन किया रहता है, और वो डेट से वो मतलब निर्गमित किया हुआ दिखाता है। तो आउटवर्ड नंबर प्लस कौन सी डेट, ये जरूरी है। अगर ये ऐसा नहीं है तुम्हारा, वहाँ पे अगर कोई आउटवर्ड नंबर या इश्यू डेट नहीं है, तो फिर आपको जो है आपका जो संबंध तहसील ऑफिस है वहां पे जाके एक बार मिल लेना है। और अगर ज्यादा टाइम हो गया है, ओल्ड हो गया, अगर तहसील कार्यालय उसे मतलब मना कर रहा है, रिफ्यूज कर रहा है, तो फिर आपको कास्ट सर्टिफिकेट फिर से निकाल लेना है। अगर आपने कास्ट वैलिडिटी नहीं की है, तो अगर वैलिडिटी की है तो आपको जो है वो रेवेन्यू ऑफिसर को बोलना पड़ेगा, सर इसका मेरा ऑलरेडी वैलिडिटी हुआ है। लेकिन वैलिडिटी अगर हो जाएगा तब भी उसके अंदर आपको आउटवर्ड नंबर वगैरह मेंशन करना रहता है, डेट मेंशन करना रहता है। तो एक बार आप रेवेन्यू डिपार्टमेंट में जाइए, अगर वैलिडिटी नहीं रहेगा तो हो सकता है वो जो रेवेन्यू का जो तुम्हारा कास्ट सर्टिफिकेट उसके ऊपर आउटवर्ड नंबर डाल दे, अगर वो ज्यादा जुना रहेगा तो नया कास्ट सर्टिफिकेट निकाल देगा। नेक्स्ट क्वेरी आहे, सर प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडत आहे, धर्मान शक्ती वाढत आहे, देशासाठी समाजासाठी घातक आहे। बरोबर आहे। बघा, आता ब्रिटिशांनी जे आहे ते तोडफोडची राजनीती करून आपल्यावरती राज्य केले। आता सर सध्याचा जो कल आहे राजकीय पक्षांचा, तर तो त्यांना हे म्हणजे विकासाची कामावरती भर देण्यापेक्षा
हे समाजामध्ये तेढ निर्माण करायचा, जातीयवाद निर्माण करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायची, हा प्रकार सध्या चालू आहे. तर हे नागरिकांनी म्हणजे आता याच्यावरती विचार केला पाहिजे का ह्या अशा लोकांचे जे मनसुबे आहेत त्याला सक्सेस न होऊ देण्याचं जर आपण ठरवलं तर मग हे काही याचा चालणार. नेक्स्ट तर मित्रांनो, आता काही आपले व्हॉट्सअपचे काही मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि आपले जे डिजिटल बनवायची वेबसाईट आहे त्याच्यावरती काही लोकांनी कॉमेंट्स केले, तर ते कॉमेंट्स आपण इथं पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतायत. नमस्कार सर, मी तुमचा युट्यूब फॉलोअर आहे. माझ्या भाऊची आपल्या परिसरात कामाला आहे. भिवंडी महापालिकेत तुमच्या माध्यमातून मला आपल्याशी संपर्क करण्याची संधी मिळाली. गेले खूप वर्षे मी तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत आहे, पण मला माझ्या डॉक्युमेंटच्या संपूर्ण समस्या निराकरण एकाच वेळी लावायला जमले नाही. मी MPSC मार्फत सिलेक्शन झाले आहे, त्यासाठी माझी कास्ट व्हॅलिडिटी करायची आहे, पण माझ्या कागदपत्रात तफावत आहे. मी विनंती करतो जर आपल्याला वेळ असेल तर मला मदत करा. हे बघा, तुम्ही जे काही तुमचं म्हणजे म्हणणं आहे, जे काही तुमच्या क्वेरी डाऊट आहे ते नक्की कॉमेंट्स करा. मी प्रत्येक जी क्वेरी आहे त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे एक आपले दर्शक आहेत, त्यांचा कॉमेंट आहे. त्यांचा एक म्हणजे त्यांनी ऑनलाईन व्हॅलिडिटी साठी टाकलेला ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय इन प्रोसेस असं त्यांचं दाखवते. तर हे बघा, ज्यावेळेस आपण व्हॅलिडिटी साठी आपण ऑनलाईन करतो, ओरिजिनल स्कॅन करून ते अपलोडही करतो आणि त्यानंतर मग ते जे अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून त्यांनी त्याच्या सोबत जे आहे आपण जे सांख्यिक पुरावे आपण पुन्हा समितीमध्ये जाऊन देतो. आता समितीमध्ये हे सगळं प्रकरण दिल्यानंतर मग समितीमध्ये जिथं ते जे क्लर्क असतात ते तुमचं प्रकरण एकदम तपासतात आणि ते परिपूर्ण असलं का मग ते समितीच्या डिसिजन साठी मग ते फाईल ती प्रोड्यूस करतात. आता म्हणजे त्यांनी तपासल्यानंतर त्यांच्या हिशोबाने ते डॉक्युमेंट्स म्हणजे योग्य म्हणजे मानक दिनांकाचा पुरावा वगैरे त्या गोष्टी त्या फक्त म्हणजे ओव्हरलुक करतात आणि ते योग्य आहे, परंतु निर्णयासाठी मग ते समितीसाठी पुटअप करतात ती फाईल. तर ज्यावेळेस हे समितीमध्ये पुटअप करतात तर त्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंट व्हेरीफाय अँड इन प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंट त्यांनी व्हेरीफाय केले, फक्त व्हेरीफाय केले. आता ते व्हेरीफाय केलेले डॉक्युमेंट्सचा जो आहे त्याच्यावरती निर्णय समिती घेणार असते. तर म्हणून आपल्याला ते ऑनलाईन इन प्रोसेस दाखवते आणि ज्यावेळेस समितीची 3 सदस्यांची समिती असते त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येतो. तुमचे जे काय एव्हिडन्स आहेत त्याच्यावरती ते निर्णय घेतात. त्याच्यानंतर आपला एक दर्शकाचा कॉमेंट आहे. तर मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे, तुम्ही जे काही कॉमेंट्स आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपवर करू नका किंवा जे माझे डिजिटल बनव ब्लॉग स्पॉट आहे त्याच्यावरती पण करू नका. तुम्ही युट्यूबचे जे कॉमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये कॉमेंट्स केल्यावरती मी प्रत्येक कॉमेंटचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.